नमस्कार मंडळी, कशा आहात? तुम्हाला मी आज एक वनस्पती काढा करून दाखवणार आहे. तो शरीराला खूप चांगला असतो. जर घसा दुखायला लागला तर तो नक्की काढा करून प्यायचा. मग घसा दुखायचा लगेच कमी येतो. गरम गरम घशाला शेक द्यायचा त्या काढ्याचा, त्यामुळे घसा लगेच थांबतो. आता तुम्हाला त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते. हे बघा, तुळस घेतल्या, ही दालचिनीचे 2 तुकडे घेतल्यात, ही 4-5 मिरे घेतले, ही लवंगा 4-5 घेतल्यात, हा आल्याचा मोठा तुकडा घेतला आहे, हा गुळाचा खडा घेतला आहे. हे सगळं एकत्र करून काढा करून घ्यायचा. ही तुळशीची पानं अशी तोडून घ्यायची. झाली आता तुळशीची पानं तोडून, आता धुवून घ्यायची. हा आल्याचा तुकडा चेचून घेते काढ्यात टाकायला. असा थोडासा चेचला तरी चालेल, पूर्ण नाही चेचायचा, असा त्यात शिजला जातो. हा आल्याचा तुकडा चेचून घेतला आहे. हे बघा, काढ्यासाठी छोटे 2 कप पाणी घेतले. आता ते उकळत ठेवायचं आणि त्यामध्ये सगळं साहित्य टाकायचं. असं हे आलं, हे दालचिनीचे 2 तुकडे, लवंगा, हे मिरं, हा गुळाचा छोटा तुकडा आणि हे तुळशीची पानं धुवून ह्याला आता उकळी आणत ठेवले. या काढ्याला उकळी आल्यावर गॅस बारीक करून ठेवायचा. 10 मिनटं उकळत ठेवायचं. मग त्यातलं निम्मा पाणी आटतं 1 कप. हे अशा प्रकारे बघा काढा तयार झाला आहे. हा काढ्याचा कलर असा बदलला आहे. हा आता काढा गाळून घ्यायचा आणि 2-3 लोकांना तरी प्यायला होतो यार, अर्धी वाटी छोटी. जर मंडळी माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.